जळगाव महापालिकेची सध्याची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने होणारा खर्च, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा या संदर्भात बदल व्हावेत, सकारात्मक परिणाम व्हावेत यासाठी महायुतीच्या नगरसेवकांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत आज भाजपचे स्वीकृत नगरसेवक डॉक्टर राधेश्याम चौधरी सर आहेत, की ज्यांनी महापालिकेच्या खर्चाविषयीचा सविस्तर एकंदरीतच कागदपत्र काढून अभ्यास केला आणि त्यानंतर ते एका निष्कर्षावर पोहोचले आहेत. तर लवकरच मुख्यमंत्र्यांची देखील सर्व नगरसेवकांसोबत, महापौरांसोबत भेट देखील घेणार आहेत. नेमका काय त्यांनी अभ्यास केलेला आहे, काय त्यांच्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. काय सांगणार डॉक्टर साहेब, महापालिकेची सध्याची जर आपण खर्चाची परिस्थिती बघितली तर कशी आहे आणि नेमकी त्यांच्याकडे येणं किती आहे किंवा कशा पद्धतीने महापालिका आता खर्च करते? महानगरपालिकेचा आपण जर दर महिन्याच्या खर्चाचा विचार केला, वेतन, निवृत्ती वेतन, शिक्षण मंडळाचे पगार, साफसफाईचे देयक, त्याचबरोबर वीज बिलाचे देयक, असं सगळं मिळून जर आपण विचार केला तर दर महिन्याला 18.70 कोटी मनपाला खर्च येत असतो. त्याचबरोबर जर 700 कर्मचारी नवीन आकृतीबंधाप्रमाणे भरती केले तर त्यांचा 4.25 कोटी खर्च वाढणार आहे. म्हणजे साधारणतः दर महिन्याला 23 कोटी रुपये या सगळ्या अनिवार्य गोष्टींसाठी मनपाला लागतील आणि वार्षिक तो खर्च 276 कोटीच्या आसपास जाईल. आणि सगळ्या स्रोतांचा आपण जर वापर केला तरी देखील त्या उत्पन्नापर्यंत पोहोचणं मनपाला अतिशय कठीण आहे. जीएसटीचं अनुदान जे आहे ते महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नामध्ये एक प्रमुख वाटा आहे आणि ते जीएसटीचं अनुदान देखील जे आहे ते मनपा जळगावला वाढून मिळावं यासाठी मी महासभेमध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते आणि मनपा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या मी आपल्या समोर मांडत आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या दुष्टचक्रातनं आपल्याला जर सुटका करायची असेल तर जळगाव मनपाच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवणे, मालमत्ता कर असेल, गाडे करार असेल, सगळ्या बाबतीतली वसुली जी आहे ती वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर जीएसटीच्या अनुदानाचं पुनर्निर्धारण झालं पाहिजे आणि वाढीव अमाऊंट जळगाव मनपाला मिळाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कारण 2017 साली जीएसटीचा कायदा देशामध्ये लागू झाला. त्याच्या आधी 2008 साली जळगाव मनपाला जकात असताना लागू असताना 53 कोटी जकातीद्वारे उत्पन्न मिळालं. 2009-10 या वर्षामध्ये ते साधारणतः 62 कोटीवर गेलं, 13.5 कोटींनी ते वाढलं. जर जकातीचं 2008-9 पासून 53 कोटीचं उत्पन्न दरवर्षी 13-15% वाढ जर आपण गृहीत धरली तर आज मितीला 2024-25 ला ते उत्पन्न जे आहे ते 497 कोटी असतं. परंतु काय झालं की अभय योजना राज्य सरकारची आली आणि त्याचबरोबर जीएसटी कायद्याची चाहूल लागली म्हणून 2014-15 आणि 15-16 या आर्थिक वर्षांमध्ये 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षांमध्ये जळगाव मनपाचं जे उत्पन्न होतं स्थानिक स्वराज्य संस्था करातलं ते 36 कोटी आणि 16 कोटी एवढं झालं. तर त्याच्या आधारे तो बेस रेट मानून जीएसटीचं अनुदान जे आहे ते ठरवण्यात आलं आणि ते 111 कोटी 2017-18च्या वर्षी आपल्याला मिळालं. परंतु जर ऑक्ट्राय लागू असता आणि 2008 सालचं 53 कोटीमध्ये 15% वार्षिक दरवाढ धरली असती तर 2016-17 साली आपलं उत्पन्न 162 कोटी असतं आणि त्या आधारे जर आपल्याला जीएसटीचं अनुदान दरवर्षी 15% राईस जर त्याच्यात धरली तर आज आपण 497 ते 500 कोटीपर्यंत गेलो असतो. पण मागच्या वर्षाचं जर आपण 2025-26 चा विचार केला तर 192 कोटी जीएसटीचं अनुदान आपल्याला मिळालंय. त्याच्या आधी 172 कोटी होतं. तर मला असं वाटतं की जळगाव शहर मनपाचा सगळा अनिवार्य खर्च भागून विकास कामांसाठी जर निधी जास्तीचा हवा असेल तर जीएसटीचं अनुदान जे आहे ते वाढलं पाहिजे आणि मागची भरपाई वाढीव अनुदान पुनर्निर्धारण करून ती मिळाली पाहिजे. यासाठी महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, स्टँडिंगचे चेअरमन, आमचे आमदार राजूमामा भोळे हे सगळेजण मिळून आम्ही आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे, राज्य सरकारकडे मनपाची बाजू मांडणार आहोत आणि प्रयत्न करू की जीएसटीचं अनुदान ज्याद्वारे आम्हाला 172 ते 192 कोटी आता मिळत आहेत ते कदाचित 497 कोटी आमचं असतं. तर हे कागदपत्रांच्या आधारे मांडल्यानंतर त्याच्यामध्ये सरकार नक्कीच सकारात्मक विचार करून काही ना काही रिलीफ देईल आणि 6 लाख जळगावकरांना याचा फायदा मिळेल भविष्यामध्ये असं मला वाटतं. आम्ही त्या बाबतीत आशादायी आहोत. तर अशा पद्धतीने एकंदरीतच जळगावकर नागरिक हा महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडे मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी पाहतो आहे. प्रत्येक मूलभूत सुविधांसंदर्भात तो जे व्हायचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्या सर्व गोष्टींना, प्रश्नांना, समस्यांना, तक्रारींना अनुसरून आता महापालिकेतील नगरसेवक, महापौर असतील किंवा आमदार सुरेश भोळे असतील, या सर्वांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केली आहे. महापालिकेकडे जर स्वतःचा खर्च भागवण्यासाठीच जर पैसे नसतील तर ते नागरिकांच्या मूलभूत सुविधा देणार तरी कशा, हा नेमका प्रश्न आहे. त्याचमुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावीत, उत्पन्नाचे स्रोत वाढावेत यासाठी
डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केलेला हा अभ्यास निश्चितच फायदेशीर ठरणार आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून जर या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला तर जीएसटी अनुदान पुनर्भरणीनुसार महापालिकेला देखील याचा मोठा फायदा होणार आहे आणि त्यानिमित्ताने मुबलक सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या ज्या अडचणी आहेत त्या भविष्यात कमी होण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जाते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.